नमस्कार, मी पोलीस इन्स्पेक्टर विजया पंधरे स्ट्रगल स्टोरी या यूट्यूब चॅनलवर मी आपले मनापासून स्वागत करते। आज माझ्यासोबत माझी मैत्रीण ॲडव्होकेट मेघा नारनवरे इथे उपस्थित आहे। खास आवर्जून हा व्हिडिओ मी आज मेघासोबत करते, ती दिल्लीवरून आलेली आहे। माझ्या स्ट्रगल स्टोरीमध्ये आणि माझ्या ब्राईट फ्युचरसाठी माझ्या मैत्रिणींनी काय मेहनत घेतलेली आहे, पण मला असं वाटतं की माझी मेहनत आणि माझं यश मी सांगण्यापेक्षा ते माझ्या मैत्रिणींनी सांगावं। मेघा, सांगायचं म्हणजे या व्हिडिओ बनवायचा उद्देश हा आहे की मैत्री सगळ्यांचीच असते, पण मैत्री यशापर्यंत कशी पोहोचवू शकते आणि त्याच्यामध्ये आपण किती सपोर्ट करू शकतो एकमेकांना, ते जास्त महत्त्वाचं आहे। आणि हिच्या यशामध्ये मेहनत हिचीच आहे, नो डाऊट, पण याच्यामध्ये आम्ही कधीही कंप्लेंट न करता जे आमच्याकडे उपलब्ध होतं त्याच्यामधनं आम्ही मार्ग कसा काढला आणि त्याच्यामध्ये आम्ही एकमेकींना कसा सपोर्ट केला, ते जास्त महत्त्वाचं आहे। आणि ते आजच्या पिढीसाठी जाणून घेणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं। आम्ही कधीच कंप्लेंट केली नाही, तिने कधीच कंप्लेंट केली नाही। जे रिसोर्सेस होते आमच्याकडे आम्ही तेच वापरून समोर गेलो। आमच्या वेळेस जिथून आम्ही बिलॉंग करतो म्हणजे आर्मीमधून, अतिशय ग्रामीण भाग, आजही ग्रामीणच आहे तसंही। याच्या आधी पण खूप परिस्थिती अशी होती की क्लासेस नव्हते, कधी तुम्हाला लायब्ररी नव्हती अभ्यास करायला, पुस्तकं फारशी उपलब्ध नव्हती। आणि त्यावेळेस आम्ही ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असताना कोचिंग शोधून काढलं यवतमाळला आणि बसनी जायचो दोघी जणी। तिथे पैशाचा विचार करायचा, कारण की कमवत नव्हतो, अर्थातच दोघीही लोअर मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करत होतो, त्याच्यामुळे पैशाचा विचार करायला लागायचा। तर आम्ही दोघी जायचो इथनं आणि त्यावेळेस या गावातून यवतमाळला क्लासेससाठी जाणाऱ्या मला वाटतं आम्ही पहिल्या दोन महिला आणि पहिल्यांदा तालुक्याच्या बाहेर पडणाऱ्या, रेग्युलर क्लास करणाऱ्या, स्वतःच्या जबाबदारीवर बसने प्रवास करणाऱ्या आणि पहिल्या अटेम्प्ट मध्ये एमपीएससी करणाऱ्याही आम्ही दोघीच होतो, क्रॅक करणाऱ्या। तर तिथला स्ट्रगल माहीत असणं खूप आवश्यक आहे आजकाल। म्हणजे आज जे मुलं म्हणतात की इतके रिसोर्सेस उपलब्ध असूनही मुलांकडनं हे ऐकायला मिळतं की आम्हाला हेच मिळालं नाही, आम्हाला मार्गदर्शन मिळालं नाही। पण आता इतके प्लॅटफॉर्म आहेत ऑनलाईन की मार्गदर्शन तर फारच छान म्हणजे उपलब्ध आहे सगळ्यांसाठी। तर मला असं वाटतं की एकदा हिची स्ट्रगल स्टोरी ऐकून म्हणजे कुणीतरी हे व्हायला पाहिजे, इन्स्पायर व्हायला पाहिजे, कारण की स्टोरी आहे खरंच तशीच आहे। आणि आजच्या रिसोर्सेस जर वापरून करायचं म्हटलं तर हिच्यापेक्षाही 10 पट जास्त यशस्वी होऊ शकतात मुलं, जर सिरियसली विचार केला तर।